महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद तर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न आजच्या अभिष्ट चिंतनाच्या आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथं संपन्न होतोय त्या मान्य आशाताई बुचके, त्याचबरोबर खरं तर ह्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण साहेब, आमदार साहेब असतील, शिवाजीदादा असतील, आपल्या नारायणगाव पंचकृषीवर प्रेम करणारे मंगलदास अप्पा असतील, खरं तर अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं, त्याचबरोबर आलेल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासूनचं या अभिष्ट चिंतन सोहळ्यात स्वागत करतो. आज आपण जो हॉल इथं पाहतोय हा नेत्रदीपक हॉल उभारण्याची संकल्पना कोणाची असेल तर ते आमचे आदरणीय संतोष नाना आणि त्याचबरोबर खरं तर ह्या हॉलसाठी कोणी निधी दिला असेल महाराष्ट्र शासनाकडं. ज्या दिवशी 2017ची गोष्ट असेल ताई, नवरात्राचा शेवटचा 9 माळ होती दादा, शेवटचा दिवस होता, एकच दिवस की म्हणले हा प्रस्ताव सबमिट करा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळी मंडळी प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्यावेळेस ह्या हॉलसाठी तब्बल 1.5 कोटी रुपयाचा निधी या आशाताईंच्या प्रयत्न. हे सांगायचा उद्देश हेच की नारायणगाव आज जे काही दिसतंय, जे काही संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय, त्यामध्ये सगळ्यात जास्त जर ह्या विकासामध्ये कोणाचा हात असेल तर ते आजचे सत्कार मूर्ती असतील, ते आशाताई असतील की ज्यांनी गॅस शेवदायनी सारखा प्रकल्प नारायणगावला दिला, की ज्यांनी पाणी योजना जी 22 कोटीची पाणी योजना ती नारायणगावला दिली. हा हॉल सारखा सुसज्ज असेल हा हॉल दिला. खरं तर एक ना अनेक अशी अनेक उदाहरणं देता येतील की नारायणगावच्या विकासामध्ये, नारायणगावच्या सौंदर्यामध्ये जर भर टाकायचं काम कोणत्या व्यक्तीने केलं असेल तर ती निश्चित स्वरूपात आदरणीय आशाताई. आणि या सगळ्या गोष्टीचा आमच्या या नारायणगावच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनवर सुद्धा परिणाम झाला आणि ह्या सगळ्या लोकांनी, नारायणगावकरांनी ह्या विकासाच्या दृष्टीकडे बघून आम्हा सगळ्यांना मतदान करून निवडलं. निश्चित स्वरूपात तुमच्या समोर सगळ्यांना सांगायला हरकत नाही की ताईंचा वाटा ह्या इलेक्शनमध्ये, नानांचा वाटा ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यात उजवा होता आणि ह्या गोष्टीचा निश्चित स्वरूपात आम्हा सगळ्यांनाच अभिमान आहेच. आजच्या या सत्कार मूर्तीचं फक्त एवढ्यापुरतंच हे थांबत नाही. मग कितीतरी लोकांच्या अडीअडचणीला कोरोनासारखी जेव्हा महामारी होती, मला आठवते सगळी नेते मंडळी जेव्हा घरात बसली होती त्यावेळेस आदरणीय आशाताई या तालुक्यामध्ये फिरून काम करत होत्या. हे मी स्वतः पाहिलं. खूप सारी उदाहरणं सांगता येईल की ज्या माध्यमातून, ज्यांच्या मदतीमुळं आज एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून राहते. आज आपण पाहतोय आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना किती खर्च आणि कितीतरी कष्ट सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतात, परंतु त्यावरही एक उपाय म्हणून ताईंकडे पाहायला हरकत नाही. कितीतरी ऑपरेशन आपण ताईंच्या माध्यमातून केलीत, कितीतरी लोकांना जीवनदान ताईंच्या माध्यमातून मिळाले आणि आजच्या ह्या सत्कार मूर्तीचा हा वाढदिवस इथं संपन्न होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी ताईंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो की ताई तुम्हाला उदंड आणि अनंत अशा आयुष्य लाभो आणि तेही आरोग्यदायी आयुष्य लाभो या आई मुक्ताईची मी प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय शिवाजी दादा आढळराव,
मंगलदासजी बांदल, जुन्नर आंबेगाव परिसरातले अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपल्या गावच्या सरपंचताई, व्यासपीठावर अनेक मान्यवर इथं आहेत आणि विशेषतः ज्यांच्या प्रेमाखातर आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत, ज्यांचा आज वाढदिवस आहे, ते आदरणीय आशाताई बुचके, बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो, आज ताईंचा वाढदिवस आणि ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये, त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये जे जे कार्य केलेलं आहे त्याचा अभिमान प्रत्येक व्यक्तीला इथं निश्चित प्रकारे वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्यामध्ये संघर्ष करत असतो तेव्हा अनेक पैलू असे घडत असतात आणि ते पैलू काही आपल्या हातात नसतात, पण त्या पैलूच्या अनुषंगाने पुढे जाण्याची भूमिका, जनतेचं हित आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चालण्याची भूमिका आजपर्यंत ताईंनी घेतली. मध्ये आरोग्याची समस्या ताईंच्या भोवती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवली, पण तरी सुद्धा सातत्याने लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काय काय करता येईल, शरीरापेक्षा त्यांची उमेद इतकी मोठी आहे का ते उमेद आणि त्या ऊर्जा याच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत असतात. आणि म्हणून चव्हाण साहेबांना मला एक आवर्जून सांगायचं की आशाताई तशा बघितल्या तर आमच्या राजकीय विरोधात, माझ्या वडिलांच्या विरोधात त्या निवडणूक लढल्या, माझ्या विरोधात त्या निवडणूक लढल्या, अनेक जिल्हा परिषदच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो. पण ही लढाई फक्त विचारापुरतीच सीमित राहिली. याच्या आड विकास कामं कधी आले नाही आणि वैयक्तिक संबंध आमचे कधीही दूर झालेले नाही. आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातली जी राजकीय संस्कृती आहे, जे पूर्वीच्या नेत्यांनी आम्हाला घालून दिलेले आहे, ते भविष्यातही जतन करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे ते करू. आणि जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी ह्या ग्रामीण भागातला चांगला कायापालट तो झालेलाच आहे आणि भविष्यातही अजून आपल्याला जे काही करायचंय त्यासाठी एकत्रित एक दिलाने पुढे काम करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. ताईंची शैली आपल्याला राजकारणामधली शिवाजीदादा माहीतच आहे. एकदा आक्रमकतेचा पारा चढला तर सगळ्यांनाच हो हो म्हणायला लागतं आणि एकदा ते आक्रमक झालं का ते मग ते कोणाची भीडभाड ठेवत नाही. मग कुणी जरी असलं आणि त्यांच्या डोक्यात एकदा सनक बसली तर ज्या पद्धतीने पुढं जायला पाहिजे तेव्हा कंट्रोलिंग करण्याचं काम सगळ्यात जास्त जर कोण करत असेल तर तो संतोष नाना करतो. आणि म्हणून मी काल पण सांगितलं, काल संतोष नानाचा बर्थडे होता, परवा. संतोष नाना जर आशाताईच्या साथीला या राजकारणामध्ये जर नसते तर निश्चित प्रकारे आशाताईला एवढं यश जे काय त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे ते आजपर्यंत करता आलं नसतं. शेवटी ही टीम वर्क असतो आणि या टीम वर्कच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्याच्या भवितव्यासाठी आपल्याला निश्चित प्रकारे एकत्रित एक दिलाने पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. या मताचे आपण सर्वजण आहोत. शेवटी बाबू पाटेंनी इथं भाषण केलं, ताईचं कौतुक केलं, पण लय मन मोकळे बोलला नाही तो. बहुतेक मी असल्यामुळं या कदाचित बोललं नसेल, म्हणून म्हणलं मी आता बोलतो आणि जातो, म्हणजे मन मोकळे भाषण होते ना. की ताईंच्या मनातली जी इच्छा असेल, जे तुमच्या सगळ्यांच्या चाहत्यांच्या मनात असेल, होईल नाही होईल ते आता काही मुक्ताईच्या हातातच आहे. तुम्ही थांबा, पण निदान तुम्ही थांबा. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण निश्चित प्रकारे ताईंना त्यांच्या पुढील जीवनामध्ये आरोग्यदायी शुभेच्छा देऊन त्यांच्या मनातल्या जे जे इच्छा असतील ते पूर्ण होत अशी मी ते मुक्ताईच्या शरणी प्रार्थना करतो. वल्लभशेठ बेनके साहेब, बेनके परिवार आणि जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. आणि मला जाधववाडीला मला आणि शिवाजी दादांनी एकत्रितपणे पुढे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे माझ्यानंतर दादा बोलतील आणि आम्ही एकत्रितपणे पुढचा प्रवास करू.